रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं आज जो आपण व्हिडिओ काढायचा प्रयत्न करतोय तो व्हिडिओ आहे वाधवा सॉलिटेअर नावाची साधारणतः 8 वर्ष जुनी बिल्डिंग आहे, जी वाधवा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनी ढोकाळी कोलशेत रोडलाच बनवलेली आहे. आणि तिथेच हा 1 BHKचा 450 कार्पेट आणि अधिक याच्यासोबत आपल्याला एक कव्हर कार पार्किंग मिळेल. आणि अशा ह्या ठिकाणी खरं तर हा 1 BHKचा फ्लॅट आपल्याकडे उपलब्ध आहे. ग्राउंड प्लस 30 माळ्याची बिल्डिंग आहे. आपला फ्लॅट पण हायर फ्लोअरला आहे. हॉलमधनं बाकी सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला व्ह्यू बाकी नक्की मिळतोय. बाकीच्या बिल्डिंग्स खाली जातात, आपलं घर थोडेसे वरती असल्या कारणानं अशा पद्धतीचा येऊर हिल्सपर्यंत तुम्हाला दिसेल. आणि सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की घरामध्ये उजेड आणि वारं चांगले, कारण आज जे घर आहे, घर जर तुम्ही बघितलं तर नॉर्थ ईस्टला आहे आणि साऊथ वेस्ट घरात असल्या कारणानं पश्चिम दिशेस तुमच्या खिडक्या मोकळ्या असल्यामुळे वारं तुम्हाला घरामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं नक्की मिळतं. बाहेर जाताना हा नॉर्थ ईस्ट फेसिंगचा फ्लॅट आहे. जर घराच्या बाहेर आपण आलो तर शेजारी एक फ्लॅट आहे. ही तुमची अशी सुंदर आणि चांगल्या पद्धतीची खरं लॉबी असणार आहे. ह्या एका फ्लोअरवरती ही सगळी 1 BHKचीच बिल्डिंग असणार आहे. म्हणजे त्याच्यामुळे जर तुम्ही पुढे आलात तर तुम्ही पुढे आल्यानंतर तुम्हाला एका फ्लोअरवरती जर तुम्ही बघितलं तर तसे बघितलं तर 6 फ्लॅट असणार आहेत. तिथे 2 फ्लॅट आहेत, ह्या साईडला 2 फ्लॅट आहेत आणि आपण आलो त्या साईडला 2 फ्लॅट आहेत. आणि लिफ्ट जर बघितली तुम्ही तर 1 आणि 2 अशा टोटल तुम्हाला 2 लिफ्ट पण ह्या बिल्डिंगमध्ये मिळणार आहेत. तसं जर बघितलं तर आपल्याला याचा मेंटेनन्सचा जर आपण विचार केला तर 3,500 रुपये ह्या 1 BHK फ्लॅटचा मेंटेनन्स पण असेल. घराच्या पुढे जर तुम्ही बघितलं एवढी मोठी जागा उपलब्ध असणार आहे. आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली चांगला सुंदर मोठा असा हॉल मिळतो. हॉलच्याच ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर तुम्ही TV युनिट इथं सेट चांगल्या पद्धतीचं करू शकता. त्याच्यासाठी खरं इथं ही जागा दिली गेली असणार आहे. आणि नंतर सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा हा तुम्हाला इकडे वेगळा असा हॉल मिळतो. आणि हॉलच्या जर तुम्ही बाहेर आलात तर इथं बाकी तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनीची पण सुविधा खरं दिले गेलेली असणार आहे. ह्या स्टँडिंग बाल्कनीत जर आपण उभं राहिलो तर येऊरचा डोंगर तर दिसतो. अधिक मानपड्याचं जे आरमोलच्या शेजारचं मेट्रो स्टेशन असणार आहे तेही तुम्हाला तुमच्या घरामधनं बाकी क्लिअरली दिसत आहे. थोडक्यात हा जो मेट्रो स्टेशन आहे इथून एक रोडचं खरं प्रावधान आहे, पण त्याला तयार व्हायला थोडासा अवधी लागणार आहे. कारण मध्ये थोडीशी एक 27-28 झोपड्या असल्या कारण त्या तुटल्यानंतर मग मात्र तो रोड डायरेक्ट तुम्हाला इथं टच नक्की मिळेल. थोडक्यात मग मेट्रो स्टेशन तुम्ही इकडनं जर विचार केला तर साधारणतः 5 मिनिटाच्या अंतरावर तुमचं मेट्रो स्टेशन इकडनं असेल. सेंट्रल पार्क त्या साईडला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ह्याच्याच अपोजिटच्या साईडला गेलं तर आपल्याला ढोकळे कोलशेत रोडला नमो सेंट्रल पार्क जे आपण म्हणतो ते तिथेच असणार आहे. कॉम्प्लेक्स तसं बघितलं तर चांगलं आहे. नंतर जर तुम्ही पुढे आलात तर पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे एक L शेपमध्ये असणारं सुंदर आणि चांगलं मोठं असं किचन आहे, जिथे गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली असणार आहे. तुम्ही ह्या साईडला फ्रीज वगैरे त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने सेट पण करता येतील. ज्या मंडळींना पुढे आल्यानंतर तुम्ही इथं कॉमन वॉशरूम बाथरूम टॉयलेट एक सुंदर आणि चांगलं ह्या साईडला पण तुम्हाला खरं मिळतंय जर तुम्ही ह्या साईडला बघितलं तर. नंतर याच्या जर बाहेर आपण आलो तर बाहेर आल्यानंतर तुम्हाला हा शेवटचा बेडरूम असणार आहे. ह्या बेडरूमची साईज पण जर तुम्ही बघितली तर तुम्हाला जाणवेल खरोखर मोठी साईज नक्की आहे. तुम्हाला जाणवेल ह्याच्यात बघितल्यानंतर किती मोठं हे बेडरूम तुम्हाला इकडं मिळतं. नंतर इकडे जर आपण आलो तर इथे तुम्हाला एक वॉशरूम बाथरूम टॉयलेट ह्याची साईज पण जरा ॲज कम्पेअर टू दुसऱ्यांपेक्षा त्यापेक्षा ह्याची साईज पण मोठी तुम्हाला नक्की मिळते. अशा पद्धतीचा हा त्याचा वॉशरूम बाथरूम टॉयलेट होतं. नंतर इकडनं जर आपण आलो तर इकडनं ही खिडकी असल्या कारणानं तुम्हाला खूप हवेचा फ्लो चांगला येतो. घरामध्ये चांगल्या पद्धतीची हवा मिळते. आणि इथं पण बघा असा हात लावला तरी तुम्हाला जाणवेल की खूप हवा नक्की येते. आणि जर इकडनं बघितलं तर एक स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला परत इथे एक उपलब्ध असणार आहे. अशा पद्धतीचा हा 1 BHKचा फ्लॅट आहे. बिल्डिंगला OC आहे, CC आहे किंवा सोसायटी, त्या सगळ्या गोष्टी झालेल्या असणार आहे. त्याच्यामुळे इथे आपल्याला जरी लोनचा प्रस्ताव आपण कुठेही दिला तर लोनचा काय तुम्ही एकदम 90% जरी लोन घेतलं तरी काय प्रॉब्लेम नाही. 10% डाऊन पेमेंट, 90% लोन. स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन किमतीच्या व्यतिरिक्त इथे असणार आहे. राहिला प्रश्न किमतीचा, तर आता हे जे मालक आहेत ह्या मालकाने आता ठेवताना 77 लाख रुपीज निगोशिएबल, म्हणजे 77 लाख रुपये निगोशिएबल याची किंमत ठेवलेली आहे. आणि त्या पद्धतीनं जर समजा घर पटलं तर आपण ओनरसमोर परत बसून थोडंफार निगोशिएशनचा चान्स आपल्याला नक्की इथं उपलब्ध असणार आहे. राहिलं प्रश्न इथे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. पण सध्या स्विमिंग पूल चालू नाही. गार्डन चालू आहे, जिम चालू आहे, पण स्विमिंग पूल चालू नाही. स्विमिंग चालू होण्यासाठी साधारणतः 5-6 महिन्याचा अजून अवधी लागू शकतो. 5-6 महिन्यानंतर मात्र स्विमिंग पूल, क्लब हाऊस तुम्हाला वापरात मिळेल. कारण की हा स्विमिंग पूल कोरोना काळामध्ये बंद झालेला होता. सगळ्याच अमेनिटीज बंद झाल्या होत्या. आता त्या परत रिकन्स्ट्रक्शन होऊन त्याला परत लिपापोती करून परत चालू होईल. अशाच पद्धतीने नवे जुने आणि वेगळं घर आपण रोज दाखवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून जनतेपर्यंत लोकांपर्यंत चांगल्या गोष्टी जात राहाव्यात. त्याच्यातली एखादी गोष्ट कोणाला तरी पटेल नाही पटेल ह्याच बेसवरती आत्ता सध्या तरी आपण सगळे कामं करत आहोत. मला असं वाटते आमच्या कामाची दखल तुम्ही सगळ्यांनी घ्यावी. जास्तीत जास्त लोकांनी घरं बघावेत, जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करावं.
आणि आमच्याकडे तेवढंच लक्ष द्यावं हीच मी सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो आणि तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.